ही कथा एका अतिशय श्रीमंत कुटुंबातील एका मुलीची आहे. तिचे नाव मोनिका आहे आणि दुसरीकडे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाची आहे ज्याचे नाव सुनील आहे. दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. मोनिका लहानपणापासूनच आलिशान घर, कार आणि जीवनशैलीत वाढली. लहानपणापासूनच आपल्या कुटुंबाची धडपड पाहून सुनीलला मोठा झाल्यावर त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होऊ लागली. पैशांच्या कमतरतेमुळे त्याला जास्त अभ्यास करता आला नाही, तर दुसरीकडे सर्व काही असूनही मोनिकाला अभ्यास करता आला नाही. वाचले नाही कारण मला तसे वाटले नाही. कालांतराने दोघेही मोठे झाले आणि सुनील स्वतःच्या जीवनशैलीने एका कंपनीत काम करू लागला. दुसरीकडे मोनिकाने आपले आयुष्य प्रवासात आणि मजा करण्यात व्यतीत करण्यास सुरुवात केली. एक दिवस असा आला की दोघेही एकमेकांना सामोरे गेले. असे घडले की एके दिवशी सुनील कारच्या चाचणीसाठी बाहेर गेला होता, तर मोनिका तिच्या मित्रांसह कारमध्ये फिरायला गेली होती. काही अंतर गेल्यावर मोनिकाच्या गाडीचा ब्रेक लागला आणि त्याचवेळी सुनीलला कोणीतरी हात हलवत लिफ्ट मागताना दिसले. सुनील गाडीतून उतरून मोनिकाच्या दिशेने निघाला. तेवढ्यात मोनिकाने त्याच्याकडे बघितले आणि विचारू लागली, काही अंतरावर आम्हाला सोडू शकता का? तिचे बोलणे ऐकून सुनील शांतपणे गाडीच्या दिशेने गेला आणि गाडी तपासू लागला. मोनिका आनंदी नव्हती. जणू ती कोणाला तरी विचारत होती आणि सुनील उत्तर देत नव्हता. काही वेळाने कुणालाही काहीही बोलता सुनील निघून जातो. हे बघून मोनिकाला काहीच समजले नाही. तेवढ्यात मागून आवाज आला, मोनिका, गाडी सुरू झाली आहे, आत या. हे ऐकून मोनिका तिचे आभार मानायला गेली आणि तोपर्यंत सुनील निघून गेला. त्यानंतर मोनिका गाडीत बसून निघून गेली. एक दिवस असा आला की मोनिकाचा वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे ती आपल्या कुटुंबासोबत मंदिरात गेली. तिथे तिला सुनील पुन्हा दिसला. तिला पाहताच ती त्या दिवशी त्याचे आभार मानायला त्याच्याकडे गेली. हे ऐकून सुनील हसला. तिच्याकडे ते पाहून मोनिकाने सुनीलला विचारले, बोलता येत नाही का? त्या दिवशी मी विचारले तेव्हाही तू काहीच बोलला नाहीस. आजही मी स्वतः तुझ्याकडे आभार मानायला आले होते, तेव्हा तू फक्त हसलास आणि काहीच बोलला नाहीस. तेव्हा सुनील म्हणाला, मला उशीर होतोय पण मी तुला तिथे लिफ्ट मागताना पाहिलं, म्हणून मी गाडी थांबवली आणि तुझी गाडी ठीक करायला आलो. मग दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मग सुनीलला उशीर होत होता, तर सुनील म्हणाला की आता मला जायचे आहे, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. निघताना सुनीलने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि विचारले की आपण मित्र होऊ शकतो का? मोनिका म्हणाली, माझ्यासोबत मित्र? हे ऐकून सुनील हसत म्हणाला, ठीक आहे, वेळ नाही, तू मैत्री करतोस की नाही ते सांगेन. असे बोलून तो निघून गेला आणि मोनिकाही तिच्या घराकडे निघाली. काही दिवसांनी मोनिका आणि सुनील एका मॉलमध्ये भेटतात. सुनीलला बघून तो मोनिकाला विचारतो, तू इथे कसा आलास? मोनिका त्याच्याकडे बघते, मी आत्ताच भेटायला आले आहे, आज तुझं ऑफिस नाही का? तू इथे आहेस? सुनील म्हणाला की आज काम लवकर आटोपलं म्हणून वाटलं फिरायला जावं. मग दोघेही एका कॅफेत गेले आणि बोलू लागले. मोनिका सुनीलला म्हणाली, तू मला तुझ्याबद्दल काही सांगशील का? सुनील हसला आणि म्हणाला, मी तुला माझ्याबद्दल काय सांगू? माझे जीवन साधे आहे, जिथे मी रोज सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी जातो आणि काही काम करतो. घरचे काम करा आणि मग जेवा येईल, झोपायला जा आणि मग सकाळी पुन्हा तेच करा. मग सुनीलने विचारले, तू काय करतोस? हे ऐकून मोनिका हसायला लागली आणि म्हणाली, मला काही करण्याची गरज नाही, मला काहीही करता सर्व काही मिळते, मग मी काहीही का करू? तेव्हा सुनील म्हणाला, ठीक आहे, मग आम्ही खूप वेगळे आहोत. हे ऐकून मोनिका म्हणाली, हो, आम्ही वेगळे झालो आहोत, तरीही मी तुमच्यासोबत इथे बसलो आहे. तेव्हा सुनील म्हणाला, मी इथे बसलो आहे म्हणजे आपण वेगळे आहोत
पण फक्त आपल्या जीवनशैलीत. आम्ही दोघे सारखेच आहोत. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल, त्याचा विचार केलात तर तुम्हाला फरक दिसणार नाही. हे ऐकून मोनिका म्हणाली, ये दिल कुछ नहीं होता है. हे ऐकून सुनील हसायला लागला. म्हणाला, ठीक आहे, तू सांगशील म्हणून. मग दर काही दिवसांनी दोघे भेटायचे आणि बोलायचे आणि आपापल्या घरी जायचे. हळूहळू दोघांचे बोलणे वाढू लागले आणि दोघेही रोज भेटू लागले. सुनील ऑफिसला निघून जायचा. मॉलमध्ये जा आणि तिथे मोनिका त्याची वाट बघत बसली. मग एक दिवस मोनिका म्हणाली की काय होते ते बघण्यासाठी मला दिवसभर तुझ्या सोबत राहायचे आहे. तू दिवसभर असे कर. मग एक दिवस सुनीलला ऑफिसला सुट्टी होती. म्हणून त्याने मोनिकाला भेटायला बोलावले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सुनील आधी मंदिरात गेला आणि नंतर तिथून परतल्यावर लहान मुले खेळत असलेल्या मैदानात गेला. त्यांच्याशी खेळू लागला आणि काही वेळाने सुनील मंदिरात गेला. तिथून तो आश्रम, जिथे तो नेहमी लोकांना खाऊ घालायचा, काही काळ त्यांची काळजी घेत असे. नंतर परत यायचा आणि तिथून निघून गेल्यावर तो आपल्या घरी आला आणि आईला बसवून उरलेली घरची कामे उरकून टाकली. मग रात्र झाली आणि त्याने मोनिकाला घरी सोडले आणि म्हणाला, हा माझा सुट्टीचा दिवस आहे आणि हे माझे सामान्य जीवन आहे जिथे मी शक्य तितके करण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून मोनिका काही बोलता निघून गेली आणि रात्रभर विचार करत राहिली की असे लोक आहेत जे स्वतःपेक्षा इतरांबद्दल जास्त विचार करतात आणि मी त्यांच्यापैकी एक आहे ज्यांनी आजपर्यंत तिच्या आईवडिलांची मदतही मागितली नाही. त्यांची मदत तर सोडाच. तू कसा आहेस? ते काय करतात? हा सगळा विचार करून मोनिका भावूक झाली आणि आईकडे गेली. तिने आईला तिचे काम करताना पाहिले. तिने आईला हाक मारली, आई, तिथून काय झाले? तुला काही हवे आहे का? हे ऐकून मोनिका अधिकच भावूक झाली आणि आईला म्हणाली, नाही, काही नाही. ती आली आणि तिथून निघून गेली. तो क्षण होता जेव्हा मोनिकाच्या लक्षात आले की खरोखर मनापासून विचार करणारे लोक आहेत. मग मोनिकाचं जगच बदलून गेल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पप्पाकडे गेली आणि म्हणाली की आजपासून मी पण तुझ्यासोबत ऑफिसला जाणार आहे. मलाही तुझ्या कामाचा भार उचलावा लागणार आहे. हे ऐकून पप्पा तर सोडाच. आज माझ्या मुलीला काय झालं याचा विचार करत होतो. इतक्या वर्षांनी अचानक हा विचार कसा आला आणि आतून त्यांना आनंद वाटत होता की आपली मुलगी आता मोठी झाली आहे, तिच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यास सक्षम झाली आहे. मग नेहमीप्रमाणे संध्याकाळी ती भेटायला गेली. सुनील, फरक एवढाच होता की आज ती नेहमी घरून आली होती, आज ऑफिसमधून आली आहे. हे बघून सुनील खुश झाला आणि मोनिकाला विचारलं तर हृदयांसोबत असं होतं ना? हे ऐकून मोनिका हसायला लागली आणि त्याने त्याची माफी मागितली आणि त्याचे पुन्हा आभार मानले की त्याच्यामुळेच आज तिला स्वतःला ओळखता आले. तिचे आयुष्य काय आहे आणि तिला कोण समजले आहे. मग मी तुला पुढे काय सांगू, पुढे काय होणार हे तुला समजलेच असेल. प्रत्येक